2 वर्षापूर्वी माझ्या दिवसाची सुरुवात फक्त औषधांनी आणि थकव्याने सुरू व्हायची. मला वाटायचं हे सगळं नॉर्मल आहे, पण जेव्हा मी आसपास पाहायला सुरुवात केली, तेव्हा मला लक्षात आलं की हे सगळं नॉर्मल नाहीये आणि माझी बॉडी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतीये. आयुष्यात खूप काही घडलं. डिलिव्हरी झाली, इवा झाली, त्यानंतर लॉकडाऊन लागला, माणसं घरातच राहायला लागली आणि हळूहळू आपली जी हालचाल आहे ती कमी व्हायला लागली आणि त्यानंतर आपल्या हातात फोन आला आणि त्या फोनमुळे तर सगळा सत्यानाश होऊन गेला. माझं एज कमी आहे, त्याच्यामुळे मला जो आजार लागला होता तो मी पटकन बरा करून घेतला. पण एखादी व्यक्ती 30-35 या वयाच्या असतील तर लवकर आजार बरे होत नाहीत. त्यासाठी काही गोष्टी नक्की टाळायला शिका. त्या म्हणजे सगळ्यात अगोदर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की पाणी कसं प्यायचं, सॉरी पाणी किती प्यायचं. आज मी सांगणार आहे पाणी कसं प्यायचं. अगोदरपासून आपल्या घरचे मोठे वडीलधारे लोक सांगायचे की पाणी कधीही घाईगडबडीमध्ये पिऊन यायचं नाही, किंवा मग जेव्हा आपण बाहेरून यायचो तेव्हा आपल्याला घाईगडबडीमध्ये गटगट पाणी प्यायला लावायचे नाही, थोडंसं टाळायला लावायचे किंवा ओरडायचे. तर ते अगदी योग्य होतं. कधीही पाणी एका जागी बसून शांततेत प्यावे, सिप करून प्यावे, घाई गडबड अजिबात करू नये. उभा राहून पाणी पिल्याने शरीराला त्याचे नुकसान खूप जास्त होतात. योग्य प्रमाणात पाणी पिला तर स्किन सुद्धा तुमची खूप जास्त ग्लो करेल आणि स्किनचे सगळे इश्यू दूर होतील. सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याऐवजी कोमट पाणी घेतल्याने शरीराला त्याचे खूप जास्त फायदे होतात. जेवणा अगोदर पाणी प्यावे, पण जेवणानंतर किंवा जेवण करते वेळेस खूप कमी पाणी प्यावे असं सांगण्यात आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. या सगळ्या गोष्टी मी सुद्धा ऐकल्या होत्या, पण कधीच अंमलात आणल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळेच मला भरपूर आजार लागले होते. सो आज जे काही मी सांगत आहे किंवा ह्या पूर्ण हेल्थ सिरीजमध्ये जी कुठली इन्फॉर्मेशन मी देणार आहे ती पूर्णपणे ऐका आणि ती अंमलात आणायला विसरू नका. हेल्थ सिरीजचे भाग कसे वाटतायत आणि कुठली इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन यायची याच्याबद्दल नक्की कमेंट करा. चला भेटूया उद्या. बाय.